नमस्ते मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. एका छोट्याशा गावात आरती नावाची एक गरीब पण स्वाभिमानी मुलगी राहत होती. वडील शेतमजूर आणि आई लोकांच्या घरची काम करून संसार चालवत होती. अनेक संकटामध्येही आरतीने शिक्षण पूर्ण केले आणि शहरात नोकरी मिळवली. काही वर्षांनी तिचं लग्न अमोल नावाच्या मुलासोबत झालं. लग्नानंतर तिने सासऱ्याच्यांना स्वतःचा आईवडिलाप्रमाणे मान दिला. दर महिन्याला मिळणारा संपूर्ण पगार तिच्या खर्चासाठी द्यायची. तिच्या पैशात घराच्या बँकेचं कर्ज फेडलं गेलं. सासूबाईंसाठी सोन्याचे दागिने बनले. दिराचं शिक्षण पूर्ण झालं. त्याचं लग्नही मोठ्या थाटामाटात झालं. पण या सगळ्यात आरतीने स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. वर्षानुवर्ष ती फक्त कुटुंबासाठी जगत राहिली. एक दिवस तिच्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि उपचारासाठी पैशांची गरज पडली. तिने नवऱ्याकडे मदत मागितली, पण त्याने स्पष्ट नकार दिला. काही दिवसांनी घरात छोट्या कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात अमोल म्हणाला, "तू माझ्या कुटुंबासाठी केलंस काय?" हे शब्द ऐकताच आरतीचे हृदय तुटलं. त्या रात्री ती खूप रडली. पण दुसऱ्या दिवशी आणि तिने स्वतःचा शेतकऱ्यांना सन्मान त्यांच्या जपण्याचा जमिनी निर्णय घेतला. परत मिळाल्या. तिने पगार सईच्या स्वतःच्या खात्यात ठेवायला सईच्या सुरुवात धैर्यामुळे केली गावात पुन्हा आणि शांतता आणि घरखर्चासाठी विश्वास आवश्यक निर्माण तेवढीच झाला. मदत करू लागली. ग्रामसभेत तिचा यामुळे सत्कार करण्यात सासऱ्याच्यांना आला. राग आला. ती म्हणाली, काही महिन्यांनी अन्याय अमोलची नोकरी करणारा गेली. कितीही बलवान सासूबाई असला आजारी तरी पडल्या सत्य, समय आणि घरावर आणि पुन्हा धैर्य आर्थिक याचा पुढे संकट आलं. त्यांचा प्रभाव त्यावेळी निश्चित आरतीने असतो. कोणतेही राग न त्या ठेवता दिवसानंतर गावात उपचारासाठी पैसे अनेक दिले, लोकांना सेवा केली आणि घर एकमेकांना सावरलं. साथ देण्याची तेव्हा अमोलला शपथ तिच्या घेतली. प्रत्येक मुलींना सन्मान त्यागाची जाणीव जगण्याचं झाली. स्वातंत्र्य मिळालं. त्याने तिची माफी मागितली. गरिबांना न्याय मिळाला आणि सासूबाईंनीही गाव डोळ्यात पाणी आलं. विकासाचा मार्गावर पुढे जाऊ लागलं. ही अचूक घटना कबूल केली. अनेक वर्ष लोकांचा स्मरणात राहिली, दिराणेही तिचे कारण तिने उपकार प्रत्येकाला मान्य केले. शिकवलं आरती की म्हणाली, खरा विजय "मला पैशांची नाही, ताकदीच्या फक्त नसून माझ्या तर प्रेमाची सतत आणि त्यागाची प्रामाणिकपणा किंमत हवी आणि होती." माणुसकीचा असतो. त्या दिवसापासून घरातील प्रत्येक निर्णय ही तिचा कथा तुम्हाला सन्मान कशी ठेवून वाटली? घेतला जाऊ जर लागला. आवडली असेल तर व्हिडिओला काही लाईक आणि वर्षांनी शेअर अवश्य आरतीच्या करा. आईवडिलांची धन्यवाद. ही जबाबदारी आणि अमोलने अशीच नवनवीन स्वतः व्हिडिओ स्वीकारली. पाहण्यासाठी या चॅनलला घरात सबस्क्राईब पुन्हा करा. आनंद पसरला. सासूबाई प्रत्येकाला अभिमानाने सांगू लागल्या, "ही आमची सून नाही, आमच्या घराची लक्ष्मी आहे." आरतीच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी खरं हसू फुटलं आणि तिला समजलं की माणसाने केलेला त्यागच खरा मोल पैशात नसतं, तर प्रेम, आदर आणि कृतज्ञता असतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.